Dear students, very good morning to all. In the previous lecture, we have in detail discussion about the organization and performance of state cooperative banks. Friends, in the present lecture, we are going to discuss about the functions of state cooperative banks. मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरला आपण राज्य सहकारी बँकेची प्रशासकीय रचना, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर, त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेची प्रगती, तिचा परफॉर्मन्स यावर सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. तर आज आपण या लेक्चरला राज्य सहकारी बँकेची जी कार्य आहेत, या राज्य सहकारी बँकेच्या कार्यांच्यावरती सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. Friends, this lecture is basically depends on three important components. The first component is the introduction. Second is the functions of state cooperative banks. And third is the summary of the lecture. मित्रांनो, आजचं जे हे लेक्चर आहे एकूण 3 घटकावरती अवलंबून आहे. यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये राज्य सहकारी बँकेची जी प्रस्तावना आहे यावर भाष्य करणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये आपण राज्य सहकारी बँकेची जी काही महत्त्वाची कार्य आहेत, या महत्त्वाच्या कार्यांच्यावरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. आणि यानंतर जे तिसरा जो घटक आहे, तिसरा पॉइंट आहे, तो म्हणजे समरी ऑफ या आजच्या लेक्चरचा जो सारांश आहे, या सारांशाच्या वरती आपण सविस्तरपणे भाष्य आजच्या या लेक्चरला करणार आहोत. मित्रहो, या अगोदरच्या लेक्चरला आपण चर्चा केल्याप्रमाणे राज्य सहकारी बँक ही राज्यातील सहकारी बँकांची शिखर बँक म्हणून ओळखली जाते. या बँका मध्यवर्ती सहकारी बँका आणि रिझर्व्ह बँक यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असताना आपल्याला दिसून येतात. अर्थपुरवठा आणि नियंत्रण या दृष्टिकोनातून या बँका प्रत्येक राज्याच्या पतपुरवठा रचनेमधील सर्वोच्च किंवा शिखर बँक म्हणून कार्य करत असताना आज आपल्याला दिसून येते. या बँकेचे स्वतःचे भाग भांडवल असते. त्याखेरीज अंतर्गत निधी, ठेवी व रिझर्व्ह बँकेकडून होणारा कर्ज पुरवठा यांच्या आधारावरती मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा या बँका करत असतात. मित्रहो, कृषी क्षेत्रामध्ये अर्थपुरवठा करण्याच्या कार्यामध्ये राज्य सहकारी बँकांना विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. एका प्रकारे रिझर्व्ह बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यातील दुवा निर्माण करण्याचं कार्य ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. तसेच राज्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व सुद्धा ही बँक करत असताना आपल्याला दिसून येते. तर आपण या बँकाची जी कार्य आहेत, ती कार्ये आपण सविस्तरपणे पॉइंटच्या माध्यमातून पाहूयात. राज्य सहकारी बँकेचं पहिलं आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे टू वर्क्स ॲज अ बँकर्स बँक ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स. म्हणजेच राज्यातील जिल्हा सहकारी बँकांची बँक म्हणून कार्य करणे. मित्रांनो, राज्य सहकारी बँक ही आपल्या राज्यामधील ज्या जिल्हा सहकारी बँका कार्य करत आहेत, या बँकाची बँक म्हणून
कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. म्हणूनच आपण या राज्य सहकारी बँकेला शिखर बँक असं संबोधतो. यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे की राज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून प्राथमिक कृषी पतपुरवठांना अर्थपुरवठा पतपुरवठा करण्याचं काम ही राज्य सहकारी बँक या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून करत असते. मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं जे कार्य आहे, टू प्ले अ रोल ऑफ मीडिएटर, मनी मार्केट, नाबार्ड अँड RBI. भांडवल बाजार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणे. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यामधील असणाऱ्या समस्या, असणाऱ्या गरजा आणि त्यावरील उपाययोजना यांचा अभ्यास करून राज्य सहकारी बँक त्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँक आणि ज्या त्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत याकडे पाठवत असते आणि त्यातूनच त्यांना जे मिळणारं पतपुरवठा आहे, आर्थिक भांडवल आहे, ते जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून हे ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना पुरवण्याचं काम ही बँक करत असते. म्हणूनच भांडवल बाजार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं जे कार्य आहे, टू डिटरमाइन द पॉलिसी ऑफ कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट इन द स्टेट. राज्य सहकारी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिकपणे धोरण ठरवण्याचं महत्त्वाचं कार्य ही राज्य सहकारी बँक आपल्याला करताना दिसून येते. जेणेकरून राज्यातील विकासाला सर्वांगीण प्राधान्य मिळावं, राज्यातील प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून जे सर्वांगीण विकासासाठी जे चांगलं धोरण असेल ते धोरण ठरवण्यासाठी राज्य सहकारी बँक अतिशय महत्त्वाचा पाठपुरावा करते आणि त्यासाठी आपल्या राज्याच्या विकासासाठी एक महत्त्वाचं धोरण ही राज्य सहकारी बँक सहकारी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ही धोरण ठरवत असते. मित्रांनो, चौथं महत्त्वाचं जे कार्य आहे, टू यूज ऑफ कॉमन पॉलिसी फॉर द कोऑपरेटिव्ह क्रेडिट. सहकारी क्षेत्राच्या धोरणामध्ये सुसूत्रता आणणे. मित्रांनो, आज आपण पाहिलं तर राज्यातील सहकारी क्षेत्रांच्या धोरणामध्ये असंख्य प्रमाणात अडचणी आढळून येतात. या अडचणी दूर करण्यासाठी, या अडचणीवर मात करण्यासाठी आणि सहकारी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी क्षेत्राच्या धोरणामध्ये सुसूत्रता आणणे, त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणणे आणि ते धोरण जिल्हा मध्यवर्ती बँकांना तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना याचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सहकारी बँक सर्वतोपरी प्रयत्न करत असते. जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सभासद आणि बिगर सभासद संस्थांना पतपुरवठा योग्य प्रमाणात पतपुरवठा करून त्या भागातील लोकांच्या आर्थिक तसेच सामाजिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्यासाठी ही बँक कायम तत्पर असताना आपल्याला दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यात लागणारे जे इनपुट्स आहेत, ही इनपुट्स ही आपल्याला राज्य सहकारी बँक मिळवत असते आणि या इनपुटच्या माध्यमातून ती रिझर्व्ह बँक आणि वेगवेगळ्या ज्या फंडिंग एजन्सी आहेत त्यांच्याकडून भांडवलाचा पुरवठा करून घेत असते आणि त्यातूनच आपल्याला जो पतपुरवठा होतो तो पतपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सहकारी पतपुरवठा संस्थांना पुरवठा केला जातो की जेणेकरून त्यामध्ये योग्य धोरण असेल, योग्य धोरण असल्यामुळेच त्या धोरणामध्ये सुसूत्रता आणून ग्रामीण भागातील सभासद संस्थांच्या तसेच बिगर सभासद संस्थांच्या
आर्थिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि त्यांचा सामाजिक दर्जा वाढेल, जेणेकरून सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या उपाययोजना ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. Friends, the next important function is to work as an investment representative of District Central Cooperative Bank in the state. मित्रांनो, राज्यातील जिल्हा बँकेचे गुंतवणूक प्रतिनिधी म्हणून काम करण्याचं कार्य ही राज्य सहकारी बँक करत असते, जेणेकरून जिल्हा बँकेच्या भांडवलाची योग्य प्रमाणात गुंतवणूक व्हावीत आणि त्या गुंतवणुकीचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील सभासद संस्था किंवा बिगर सभासद संस्था यांना मोठ्या प्रमाणात होऊन यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा व्हाव्यात यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक कायम कार्यरत असताना आपल्याला दिसून येते, जेणेकरून जिल्ह्यातील सहकारी क्षेत्राचे सर्वांगीण विकास व्हावा, सहकारी क्षेत्र वृद्धिंगत व्हावे यासाठी राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात काम करत असताना आपल्याला दिसून येते. यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे टू सुपरवाइज, कंट्रोल अँड गाईड टू डिफरंट कोऑपरेटिव्ह इन दी स्टेट. मित्रांनो, म्हणजेच राज्यातील मध्यवर्ती बँकांच्या कार्याच्यावरती लक्ष ठेवणे, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं महत्त्वाचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना दिसून येते, जेणेकरून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका कोणत्याही प्रकारे आपल्या भांडवलाचा दुरुपयोग करणार नाहीत. त्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं आणि योग्य गुंतवणुकीसाठी त्यांना मार्गदर्शन करावं लागतं, जेणेकरून आपल्या राज्यातील सहकारी चळवळीच्या वाढीसाठी त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सहकारी चळवळीला चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळेल यासाठी त्यांच्यावरती लक्ष ठेवून त्याच्यावर नियंत्रण करत असते आणि त्याचबरोबर त्यांना योग्य ठिकाणी मार्गदर्शन किंवा सल्ला देण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. यानंतरचं महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स अँड अदर कोऑपरेटिव्ह. म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सहकारी संस्थांच्या समस्यांचे निराकरण करणे. म्हणजे मित्रांनो, या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणींच्या वरती त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती योग्य प्रकारे मार्गदर्शन करायचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच त्यांच्या सहकारी चळवळीच्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सहकारी बँक त्यांना हातभार लावत असते. यानंतरचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते कार्य म्हणजे टू प्रोव्हाइड द बँकिंग सर्व्हिसेस ऑफ द मेंबर्स अँड नॉन मेंबर्स. मित्रांनो, सभासद आणि बिगर सभासद संस्थांना बँकिंग सेवा पुरवणं हे एक महत्त्वाचं काम या राज्य सहकारी बँकेच्या मार्फत केलं जातं. या ग्रामीण पतपुरवठा चळवळीच्या रचनेमध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, त्याचबरोबर राज्य सहकारी बँका या ज्या त्रिस्तरीय रचनेमध्ये अतिशय महत्वाची जी बँक म्हणून ओळखली जाते ती राज्य सहकारी बँक. ती राज्य सहकारी बँक आपल्या कार्यक्षेत्रातील सभासद आणि बिगर सभासद संस्थांना योग्य प्रकारे बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचं काम ही करत असते, जेणेकरून या जिल्हा मध्यवर्ती बँकांना इतर व्यापारी बँकांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना योग्य प्रकारच्या बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देणं हे राज्य सहकारी बँकेचं प्रमुख कार्य असताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये
बँकिंग सेवाचा प्रसार करणं हेही या बँकेचं महत्त्वाचं कार्य मानलं जातं. मित्रांनो, आजही भारतातील ग्रामीण भागामध्ये पूर्वी बँकांचा प्रसार न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये बचतीस प्रोत्साहन मिळत नव्हते. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्याकडे पडून राहणारा जो निधी आहे तो या बँकांना विकासासाठी वापरता येत नव्हता. त्यासाठीच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांची बचत आपल्याकडे आकर्षित करून आपल्याला भागभांडवल उपलब्ध करून घेणे, जेणेकरून त्या भागातील ग्रामीण जनतेला बँकिंग सेवाचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळेल. त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारा अतिरिक्त पैसा बँकांच्या मध्ये सुरक्षित राहील. त्यामुळे शेतकरी वर्गाला बचतीसाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्याचबरोबर या सरकारला सुद्धा बँकेत गोळा होणारा निधी देशाच्या किंवा राज्याच्या विकासासाठी वापरता येईल. हे एक महत्त्वाचं काम ही राज्य सहकारी बँक आपल्याला करत असताना दिसून येते. मित्रांनो, त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या निधी हस्तांतरणामध्ये मदत करणे हे सुद्धा काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर राज्यातील सहकारी क्षेत्रात अर्थसहाय्य करणाऱ्या धोरणांची आखणी करणे, त्याचबरोबर त्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम ही राज्य सहकारी बँक आपल्याला करत असताना दिसून येते. त्याचबरोबर ज्या रिझर्व्ह बँकेकडून किंवा स्टेट बँकेच्या सहाय्याने जिल्हा बँकांना पर्यायाने सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, यामध्ये राज्य सहकारी बँक ही सहकारी चळवळीच्या पतपुरवठा चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या या सहकारी चळवळीला आर्थिक पाठबळ देत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच राज्य सहकारी बँक केंद्रीय सहकारी बँकांना राज्य परत्वे लागू असणारे कायदे नियम यांच्या साह्याने या बँकांच्या विकासासाठी, आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असते आणि या प्रयत्नातूनच राज्य सहकारी बँक आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी चळवळीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. Friends, now we are going to discuss in the summarize of today's lecture and summary of the lectures. मित्रांनो, आज आपण या राज्य सहकारी बँकेच्या कार्यांच्या वरती सविस्तरपणे चर्चा करत आहोत आणि या चर्चेमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे राज्य सहकारी बँक ही राज्यातील शिखर बँक म्हणून ओळखली जाते आणि या बँका मध्यवर्ती सहकारी बँका आणि रिझर्व्ह बँका यांच्यातील दुवा म्हणून कार्य करत असताना आपल्याला दिसून येतात. अर्थपुरवठा आणि पतपुरवठ्यावर नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून या बँका प्रत्येक राज्याच्या पतपुरवठा रचनेतील शिखर बँक म्हणून आपल्याला कार्य करत असताना दिसून येते. त्याचबरोबर ही बँक राज्यातील ज्या आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना शेतीसाठी कर्ज पुरवठा करण्याचं काम ही त्रिस्तरीय रचनेतील प्रत्येक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना अल्प मुदतीचे असेल, दीर्घ मुदतीचे असेल, या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही कर्ज पुरवठा करत असताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्रिस्तरीय रचनेतील उच्च पातळीला म्हणजेच राज्य सहकारी बँक कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. दरवर्षी लागणाऱ्या पतपुरवठ्याची गरज ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपण इनपुट्स घेऊन ती त्या राज्य सहकारी बँका या नाबार्ड मार्फत असेल, रिझर्व्ह बँकेमार्फत असेल, या फंडिंग एजन्सीकडून ती मदत घेऊन जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या विकासासाठी या आपल्याला पुरवत असताना दिसून येतात. तर मित्रांनो, याचबरोबर आजच्या लेक्चरला आपण
राज्य सहकारी बँकेची जी कार्य आहेत ती कार्य सविस्तरपणे पाहिलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील जिल्हा सहकारी बँकांची बँक म्हणून काम करणे, त्याचबरोबर सहकारी पतसंस्था, भांडवल बाजार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करणे, त्याचबरोबर राज्य सहकारी क्षेत्राच्या धोरणामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम सुद्धा राज्य सहकारी बँक करत असते. त्याचबरोबर राज्यातील सहकारी क्षेत्रात अर्थसहाय्य करण्याच्या धोरणाची आखणी करणे, त्याचबरोबर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर राज्यातील जिल्हा बँकेची गुंतवणूक प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम ही राज्य सहकारी बँक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर राज्यातील मध्यवर्ती बँकांच्या कार्यावरती लक्ष ठेवणे, त्याचबरोबर त्यांचे नियंत्रण करणे आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सहकारी संस्थांना निधीच्या हस्तांतरणामध्ये मदत करण्याचं काम राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून केलं जातं. मित्रांनो, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक व स्टेट बँक यांच्या सहाय्याने जिल्हा बँकांना व पर्यायाने सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर राज्यातील ज्या सभासद संस्था असतील तसेच बिगर सभासद संस्था असतील यांना बँकिंगच्या सुविधा देण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर राज्यातील सहकारी क्षेत्राच्या विकासामध्ये मित्र, मार्गदर्शक तसेच तत्ववेत्ता म्हणून ही कार्य म्हणून राज्य सहकारी बँक कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या लेक्चरला आपण राज्य सहकारी बँकेच्या कार्यांच्या वरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. मित्रहो, आजच्या या लेक्चरबद्दल आपल्या मनामध्ये जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारलं तरी चालेल किंवा मला वैयक्तिक विचारलं तरी चालतील. त्या प्रश्नाची उत्तरं किंवा आपल्या शंकेचं निरसन करण्याचं काम 100% मी करीन, याबद्दल अजिबात दुमत नाही. त्यामुळे तुम्ही मला विनासंकोच प्रश्न विचारू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरला तूर्तास आज आपण इथंच थांबतोय. याच्या पुढच्या लेक्चरला आपण राज्य सहकारी बँकेच्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांच्या वरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. ठीक आहे, आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.